यंदा राज्यात मान्सून लवकर धडकण्याची शक्यता आहे। गेल्या 3 महिन्यांपासून हवामान सामान्य असून पूर्व किनाऱ्यावर एकही वादळ आलेलं नाही, त्यामुळे तापमान चांगलं असून त्याचा मान्सूनवर परिणाम होणार आहे। त्यामुळे मान्सूनचं आगमन लवकर होण्याची चिन्ह आहेत। यंदा 30 मेपर्यंत मान्सून राज्यात धडकण्याची चिन्ह असल्याची शक्यता कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली। मुंबई महानगरपालिकेनं ऑगस्ट महिन्यापासूनच मुंबईत 15% पाणी कपात लागू केल्यामुळे आगामी काळात मुंबईकरांना पाणी टंचाई जाणवणार नाही। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पावसाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 4 लाख दशलक्ष लिटर पाण्याची तूट निर्माण झाली होती, परंतु पालिका प्रशासनानं जनतेचा रोष पत्करून गेल्या ऑगस्टपासूनच 15% पाणी कपात केली। एकीकडे बदलापूर ते ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे, मात्र अंबरनाथमध्ये विमको नाका इथे 15 दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 4 इंच व्यासाची पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जातंय। या ठिकाणी एका संस्थेनं पाण्याचं कनेक्शन घेण्यासाठी जेसीबी खोदकाम करताना या पाईपलाईनला धक्का पोचला होता। नगरसेवकांनी वारंवार पत्रव्यवहार केला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कानाडोळा करतंय, त्यामुळे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरसेवकांनी केली। जालना जिल्ह्यात चाऱ्याअभावी मुक्या जनावरांना नाहक वेदना सहन कराव्या लागतात। संपूर्ण जिल्ह्यात सुमारे 4.5 लाखाहून जास्त पशुधन आहे। यंदा पावसाअभावी खरीप आणि रब्बी हंगामात चारा न मिळाल्यानं शेतकऱ्यांना आपली जनावरं दावणीला बांधून ठेवण्याची वेळ आली आहे। चाऱ्याचा प्रश्न बिकट झाल्यानं अनेक शेतकऱ्यांना दुभती जनावरं वगळता इतर सर्व जनावरं नाईलाजानं मिळेल त्या भावात विकावी लागत आहेत। मात्र प्रशासनाकडून अजूनपर्यंत एकही चारा छावणी सुरू करण्यात आली नाही। राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कलाकारांपाठोपाठ आता साहित्यिकांनीही पुढाकार घेतला। ज्येष्ठ लेखक महेश एलकुंचवार यांनी दुष्काळग्रस्तांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली। तसंच 1 लाखाचा धनादेशही नाम फाउंडेशनचे संचालक आणि अभिनेते मकरंद अनासपूर यांच्याकडे सुपूर्द केलाय। राज्यातल्या किमान 1000 दुष्काळग्रस्तांच्या मुलांना दत्तक घेण्याचं आवाहनही एलकुंचवार यांनी यावेळी केलं। तसंच या कामात स्वतः सक्रिय सहभागी होणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला। भाजपचा बिल्डर अशोक कटारिया यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। हायवेचा ठेका देण्याच्या व्यवहारातून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला। याबाबत त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली। दरम्यान भुजबळांच्या बंगल्याबाहेर सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सपाशी किरीट सोमय्यांना थांबवण्यात आलं। नाशिक शहरातील पीव्हीसी आणि मैत्री चिटफंड घोटाळ्यातील गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळावेत यासाठी किरीट सोमय्या यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली। केबीसी घोटाळा करणाऱ्यांचे 70 कोटी रुपये वर्षभरापासून जमा असूनही लोकांना ते दिले जात नसल्याचं त्यांनी सांगितलं। पोलिसांनी आर्थिक घोटाळ्यात गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली। भाजप म्हणजे भुंकणारे कुत्रे कधी चावत नसतात अशी जोरदार टीका नाशिकमध्ये शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केली। आमदार अजय चौधरी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौरा करत भाजपवर जोरदार टीका केली। गृहमंत्री आणि पालकमंत्री यांच्या दबावामुळे शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेत असा आरोपही त्यांनी केला। शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये खळबळ उडाली आहे। कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 42 लोकग्राममधून मल्लेश शेट्टी निवडून आले होते। शेट्टी शिवसेनेचे कल्याणमधले सर्वात वजनदार नेते म्हणून ओळखले जातात। आणखी विद्यमान 10 नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार आहे। यामध्ये शिवसेनेचे 4, मनसेचे 3, भाजपाचे 2 आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे। दरम्यान आयुक्त भाजपच्या इशाऱ्यावर कारवाई करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे। फर्ग्युसन कॉलेज घोषणाबाजी प्रकरणी देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत असं पोलीस उपायुक्त तुषार दोशी यांनी स्पष्ट केलंय। गेल्या 4 दिवसातील राडेबाजीनंतर फर्ग्युसन कॉलेजमधील वातावरण पूर्वपदावर येत आहे। कॉलेज कॅम्पसमध्ये शांतता आहे तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचं दंगल नियंत्रक पथक तिथं तैनात करण्यात आले। जेएनयू छात्र संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला पुण्यात बोलावण्यावरून आता नवा वाद होण्याची शक्यता आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन विभागाला जेएनयूमधला अभाविपचा नेता आलोक सिंगनं भेट दिली होती। आलोकला ऐकल्यानंतर आता कन्हैया कुमारलाही जाणून घ्यायचं अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे। मात्र कन्हैयाला पुण्यात आणलं तर तुम्हाला ठोकून काढू अशी धमकी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे।
पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रमाबाई आंबेडकर महोत्सव वादात सापडला. रमाबाई आंबेडकरांची जयंती 7 फेब्रुवारीला असते असं असताना त्यावेळी कार्यक्रम घेण्याऐवजी तो मार्च अखेर म्हणजे 25 ते 27 मार्च दरम्यान होतोय. महत्त्वाचं म्हणजे या महोत्सवावर केवळ 3 कार्यक्रमासाठी मिळून 11 लाख रुपये खर्च करण्यात आले. गेल्या वर्षी 2,95,000 रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र यावर्षी एवढा खर्च करण्यात येत असल्यानं शंका उपस्थित करण्यात येते. महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि इतर महिलांनी काल त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करून देवदर्शन घेतलं. ट्रस्टी आणि गावकऱ्यांना सद्बुद्धी देण्याचं साकडं घातल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मंदिर प्रवेशाची बातमी कळाल्यावर गावकरी संतप्त झाले. त्यानंतर पोलिसांनी तृप्ती देसाईंना ताब्यात घेऊन गावाबाहेर सोडलं. 3 एप्रिलला पोलीस गावकरी आणि ट्रस्टींसोबत चर्चा करणार असून यानंतरचा मंदिर प्रवेश न्यायालयाचा आदेश घेऊनच करू असा इशाराही देसाईंनी दिला. मुंबईतल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या विवाह सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत स्वतः हजर राहिले. नाशिक जिल्ह्यातल्या अतिदुर्गम सुरगाणा तालुक्यामधल्या तोरण डोंगरी या छोट्याशा आदिवासी गावात देवीदास कामठी राहतात. सरसंघचालक मुंबईत आल्यावर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था देवीदास कामठीच पाहतात. देवीदास यांचं लग्न ठरल्यास आपण नक्की येऊ असं आश्वासन सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलं होतं आणि त्याप्रकारे त्यांनी कृती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आगमनानिमित्त भाजपकडून सोलापूरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. फडणवीस आणि गडकरी सोलापुरात भूमिपूजन कार्यक्रमासाठी येत आहेत. शहरातल्या 2 उड्डाणपुलांसह जिल्ह्यातून आसपासच्या राज्यांना जोडणाऱ्या महामार्गांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सोलापुरात होतोय. त्यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या शामियानाचा खर्च लाखोंच्या घरात गेलाय. दुष्काळग्रस्तांच्या जखमीवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार असल्याची टीका विरोधकांनी केली. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125वी जयंतीनिमित्त नॅशनल ट्रेड अँड एक्स्पो 2016 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. 25 ते 27 मार्च दरम्यान हा एक्स्पो होणार आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. सोहळ्याला केंद्रीय मंत्री कलराज मिश्र, थावरसिंग गेहलोत, अनंत गीते आणि सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि विनोद तावडे उपस्थित होते. मुंबईतल्या झवेरी बाजारमधल्या व्यापाऱ्याला नांदेड ते मुंबई प्रवासात लुटणाऱ्या चोरांना नवी मुंबई पोलिसांनी शिताफीने अटक केली. 19 फेब्रुवारीला शर्मा ट्रॅव्हलच्या बसमधून नांदेडहून मुंबईला येत होते. प्रवासात त्यांच्याकडचं 45 लाख रुपयांचं 1800 तोळ सोनं आणि 2 लाखांची रोकड बॅगेचं टाळं तोडून सोडण्यात आली होती. गाडीत सापडलेली बॅग आणि सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलिसांनी तपास करून मुख्य आरोपीला त्याच्या 4 साथीदारांसह सोलापूरमधून जेरबंद केले. त्यांच्याकडून 800 तोळ सोनं आणि 1 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरढोणमध्ये सावकारीला कंटाळून शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याप्रकरणी 4 गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर 3 शोध सुरू आहे. प्रकाश कोरे या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापूर्वी सावकारी विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली होती. मात्र पोलिसांनी आपापसात तंटा मिटवून घेण्याचा अजब सल्ला दिला होता. त्यामुळे निराश झालेल्या कोरेंनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. कारवाईला टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई करण्याची मागणी कोरेंच्या कुटुंबियांनी केली. उल्हासनगर शहरातील विठ्ठलवाडी भागात एका 21 वर्षीय युवकाची लाठ्या काठ्याने मारहाण करून आणि चाकूचे वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली आहे. मद्रासी कॉलनी भागात राहणारा अभिलेश वासनिक याचा एका युवतीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना युवतीच्या चुलत भावांचा विरोध होता. त्यामुळे युवतीचा चुलत भाऊ आणि तिच्या आधीचा प्रियकर यांनी अभिलेश वासनिक याला लाठाकाठ्याने मारहाण करून आणि चाकूचे वार करून त्याची निर्घुणपणे हत्या केली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली. सलगच्या सुट्ट्यांमुळे राज्यातल्या देवस्थानांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. कोल्हापूर आणि शिर्डी हाऊसफुल झालंय. अंबाबाईच्या मंदिरात भक्तांचा ओघ पाहायला मिळतोय. जोडून आलेल्या सुट्ट्यांची संधी साधून देशभरातले भाविक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी करवीर नगरीत दाखल झाले. त्यामुळे पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा बघायला मिळतात. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सुमारे 2 लाख भाविक शिर्डीत दाखल झाले.
तुकोबांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या देहूनगरीमध्ये 367वा तुकाराम बीज सोहळा शुक्रवारी भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे 2 लाख भक्तगण या सोहळ्यासाठी जमले होते. टाळ, मृदुंग आणि वीणेच्या गजरानं परिसर यावेळी दुमदुमून गेला. पहाटेपासूनच पांडुरंगाच्या मुख्य मंदिरात आणि तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. पहाटे 3 वाजता काकड आरतीनं सोहळ्याची सुरुवात झाली. 4 वाजता विठ्ठल रुक्मिणीच्या आणि शिळा मंदिरात तुकोबांची महापूजा करण्यात आली. सकाळी 10च्या सुमाराला पालखीचा देखणा सोहळा सुरू झाला. टाळकरी, सनई चौकडे, शिंगवारे, ताशे, नगारे, आब्दागिरी, चौरा, गरुड टक्के, जरीपटके असा मोठा लावाजमा या पालखीत होता. तुकाराम मंदिरातून पालखी वैकुंठगमन मंदिराकडे मार्गस्थ झाली. दुपारी 12 वाजता पुंडलिका वरदा हरिविठ्ठलच्या गजरात नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मंजिरी गोयंका यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या विविध प्रकारच्या मूर्तींचं प्रदर्शन मुंबईच्या कमलनयन बजाज आर्ट गॅलरीत भरवण्यात आले. या मूर्तींसाठी ब्रॉन्झ तसंच मिश्रधातूंचा वापर करण्यात आलाय. रोजच्या जीवनातील विविध क्षण यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मंजिरी गोयंका यांचा हा 3रा सोलो शो आहे. त्याला मोमेंट ऑफ बिल्स असं नाव दिलं गेलंय. अकोल्यात माउंट कार्मेल चर्चमध्ये गुड फ्रायडेचा मुख्य कार्यक्रम पार पडला. भगवान येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्याच्या घटनेचा देखावा यावेळी सादर करण्यात आला. येशू ख्रिस्तानं ज्या 14 टप्प्यातून यातना सहन केला ते टप्पेही साकारण्यात आले होते. या कार्यक्रमाला अकोल्यातील ख्रिस्ती बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू दाटले. तसंच चर्चमध्ये विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.